नावाचं एक गाव होतं, जिथे सुयश नावाचा माणूस आपल्या बायको रेखा बरोबर राहायचा. पण ते दोघे जण आपल्या बाबांबरोबर राहायचे. एक दिवस सुयश आपल्या बायकोला बोलतो, रेखा, आजकाल गावाचे रस्ते पक्के होत चाललेत. मला असं वाटतंय की आपल्याला बाबांसोबत बोलून गावामध्ये बसचा व्यापार चालू करायला पाहिजे. विचार पण करू नका, बाबा तुम्हाला सरळ नको म्हणतील. बाबांना हे अजिबात आवडत नाही की तुम्ही अभ्यास नाही केला आणि बस इथे बसलेला असता. अरे तर मी काय करू? माझं शिक्षणामध्ये मनच नाही लागत. पण विचार कर, जर आपण आता बसचा व्यवहार चालू केला तर पुढे जाऊन आपल्याला खूप फायदा होईल. जेव्हा सुयश आणि त्याची बायको रेखा एका बरोबर बोलतच होते, तेव्हा सुयशचे बाबा त्यांचं बोलणं ऐकून आत येतात आणि सुयशला बोलतात, शांत राहा एकदम. जेव्हा बघेल तेव्हा घरामध्ये कुठल्या तरी उलट्या पुलट्या गोष्टी घेऊन येतो. पण बाबा, गावामध्ये सरकार खूप चांगले रस्ते बनवत आहे आणि आपल्याला विचार करायला पाहिजे. आपला स्वतःचा बसचा व्यापार चालू करायला पाहिजे. नाही नाही म्हणजे नाही. एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? तुला बसून खाऊ घालत आहे ते चांगलं वाटत नाहीये का? बाबा, तुम्ही नेहमी असंच करता. असं बोलून सुयश रागात घराच्या बाहेर निघून जातो. काही दिवसांनंतर परत एकदा सुयश आणि त्याची बायको घरामध्ये बसून बोलत होते. हे बघ, मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. ही एक सोन्याची चेन आहे. सोन्याची चेन? मला हीच हवी होती. तुमचे खूप खूप आभार नवरदेव. पण तुमच्याकडे हे घेण्याचे पैसे कुठून आले? कारण बाबा तर फक्त जेवणाचेच पैसे देतात. जेव्हा ते दोघे जण बोलत होते, त्याच वेळेस सुयशचे बाबा रागात त्यांच्या खोलीमध्ये येतात. सुयश! हा बाबा, काय झालं? काही त्रास आहे का? वाह, जरा बघा तरी. बोलत तर असं आहे जसं काही खूपच साधा आहे. सांग, माझे पैसे कुठे आहेत? अलमारी मधून माझे खूप सारे पैसे गायब झालेत. बाबा, मला माफ करा, पण हा प्रश्न तुम्ही सुयशला का विचारताय? काय तुम्हाला वाटतं की ह्यांनी तुमचे पैसे चोरले आहेत? हा, बिलकुल. ह्यानेच पक्का माझे पैसे चोरलेत. नाहीतर हा ती सोन्याची चेन कुठून घेऊन आला? बाबा, ही चेन मी माझी बाईक विकून घेतलीये. मी कुठल्याच पैशांची चोरी नाही केलीये. चोरांची माझ्या घरामध्ये जागा नाहीये. आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा. सुयश आणि रेखा काही न बोलता घर सोडून निघून जातात आणि सुयश आपल्या मित्र विनोदच्या घरी जातो. सुयश विनोदला सगळं काही सांगतो. भाई, मी तर तुला आधीच सांगितलं होतं, तुझे वडील तुला सुखाने जगू नाही देणार. बरं झालं त्यांनी तुला काढलं. आता तुला आयुष्याचा खरा खेळ समजेल. पण तू आता करणार काय? यार, अरे माझ्याकडे एक योजना आहे, पण माझ्याकडे त्याला करायसाठी पैसे नाहीयेत. मला सांग ना बाबा, माझ्याकडे खूप पैसा आहे. चांगली वाटली योजना तर बहुतेक मी तुझ्या व्यापारामध्ये पैसा लावेल. सुयश विनोदला आपल्या बसच्या व्यापाराबद्दल सांगतो, ज्याला ऐकून विनोद बोलतो, हा, हे ऐकायला तर चांगलं वाटतंय. मी सांगतोय ना, हा व्यापार खूप चांगला चालेल. ठीक आहे, मी तुझ्या व्यापारामध्ये पैसा लावायला तयार आहे. तुझा खूप खूप धन्यवाद विनोद. विनोद सुयशच्या ह्या नवीन बसच्या व्यापारामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि काही दिवसानंतर सुयश एक बस विकत घेऊन हिम्मतपूर घेऊन येतो आणि गावामध्ये बस चालवायला सुरू करतो. गावाची लोक सुयशच्या बसमध्ये बसायला लागतात आणि बघताच बघता सुयश आणखीन 3 बसेस विकत घेतो. खूपच चांगलं सुयश. मला माहिती होतं की आपण जरूर एकदम सफल होणार. धन्यवाद विनोद. तू जर नसतास तर माझ्यासाठी हे खूपच अशक्य होतं. मी तुझा मित्र आहे यार, हे तर माझं कर्तव्य होतं. पण मी तुला एक चेतावणी देऊ इच्छितो. कसली चेतावणी विनोद? जेव्हा मी शिशपूरवरून हिम्मतपूर येत होतो तर मी राहुल रिक्षेवाल्याला एका दुसऱ्या रिक्षावाल्यासोबत बोलताना ऐकलं. अरे, जेव्हापासून ही सुयशची बस या गावामध्ये आली आहे तेव्हापासून आपल्या रिक्षामध्ये कोणी बसतच नाहीये. एकदम बरोबर बोलत आहात राहुल भाऊ. पण आता आपण करू तरी काय शकतो? काय करू शकतो म्हणजे? जर आपण आत्ता काही नाही केलं तर नंतर पछतावावं लागेल. मी तिथून निघून गेलो. मी फक्त एवढंच ऐकलं.
ठीक आहे विनोद भाऊ, मी लक्ष देईन. सुयश आपल्या घरी परत जातो. काही दिवस होतात आणि एक दिवस जेव्हा सुयश आपल्या बस जवळ येतो तर बघतो की कोणीतरी त्याच्या तिन्ही बसेसना आग लावलेली आहे. हे कोणी केलं? माझी बस. थोड्या वेळानंतर विनोद पण तिथे पोचतो आणि सुयशला बोलतो, मी बोललो होतो की लक्ष दे सुयश. हे पक्क त्या राहुल रिक्षावाल्याचं काम आहे. लोकांना दुसऱ्यांना स्वतःपेक्षा मोठं झालेलं सहन नाही होत आणि आवडत पण नाही. माहिती आहे विनोद भाऊ, पण आता मी काय करू? तू पैसे ते एवढे कमवलेस की तू अजून एक बस खरीदू शकतो. मग काय विनोद भाऊ, हे लोक परत त्याला आग लावतील. सुयश नाराज होऊन आपल्या घरी आपल्या बाबांजवळ जाऊन पोचतो, जिथे त्याचे बाबा त्याला बघतात आणि बोलतात, अरे बाळा, तू आलास. मी तुझीच वाट बघत होतो. तू तर खूपच मोठा झालायस. मी नेहमीच तुला रिकामा समजत होतो, पण तू तर माझं नाव मोठं केलंस. ते पैसे सुद्धा तू नव्हते चोरले, ते तर कामगार हरीशने चोरले होते. मला माफ कर बेटा, पण तू एवढा उदास का आहेस? सुयशच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. तो सगळं काही आपल्या बाबांना सांगतो, ज्याला ऐकून त्याचे बाबा त्याला बोलतात, बाळा, आता मला असं वाटतंय की मी तुला ती गोष्ट देऊ जे तुझे परदादा इथं तुझ्यासाठी सोडून गेले होते. काय आहे बाबा? आजोबा आमच्यासाठी काय सोडून गेले होते? सुयशचे बाबा कपाटामधून एक जादुई गुडिया त्याला हाणून देतात, ज्याच्या हातामध्ये रॉकेट बम असतो. हे घे आणि एक नवीन बस खरेदी कर आणि ह्या बाहुलीला आपल्या बसच्या समोर लाव. जसंच तू बसच्या समोर टांगशील, तुझी बस एकदम साधी बस नाही तर एकदम रॉकेट सारखी बस बनेल. तुझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं की तू जेव्हा पण हे कर्तव्यशील होशील तेव्हा हे तुला द्यायला सांगितलं होतं. तुमचा खूप खूप धन्यवाद बाबा. आता मी आधीपेक्षा जास्त मेहनत करेल. हो बेटा, आणि आता घरी वापस ये. मला खूप तुझी आठवण येते. हो बाबा. सुयश आपल्या बाबांबरोबर परत राहण्यासाठी येतो. काही दिवसांनंतर तो एक बस विकत घेतो आणि त्याच्या समोर ही बावली लावतो. जसंच ती बावली लावतो तसंच बस एका रॉकेट बसमध्ये बदलते. अरे, हे कसं शक्य आहे? माझ्या आजोबाकडे एक अशी जादूची बाहुली होती जी एका जादूगरणीने त्यांना दिली होती आणि ही तर खरंच जादूची बाहुली आहे. चल मग बसमध्ये बसून बघूयात. विनोद आणि सुयश बसमध्ये बसतात आणि सुयश बसला चालू करतो. जसंच बस चालू होते, बसच्या मागं लागलेल्या रॉकेटमधून आग निघायला सुरू होते आणि बस आकाशात उडायला लागते. कमी वेळेत लांबचा प्रवास पूर्ण करते. गावातले सगळे जण त्या बशीला आकाशात उडताना बघून त्याच्यामध्ये बसण्याची इच्छा जाहीर करतात. बघताच बघता पूर्ण गावामध्ये सुयशच्या रॉकेट बशीचं नाव होतं. ही खबर राहुल रिक्षावाल्याकडे पण पोचते. पहिले हा सुयश बस घेऊन आला, त्याला ठिकाण्यावर लावलं तर हा रॉकेट बस घेऊन आलाय. याचं काहीतरी करावं लागेल. राहुल भाई, मी असं ऐकलंय की या बसमध्ये काही टांगलेली बाहुली आहे, तीच या बसला उडवते. अच्छा, सकाळी सकाळी कोणी भेटलं नाही का वेड्यात काढायला? खरं बोलत आहे राहुल भाऊ, तुम्ही स्वतःच विचार करा. याची बस उडतच नव्हती, आता कशी उडायला लागली? बोलत तर तू बरोबर आहे. चल माझ्यासोबत, आज रात्री जाऊन सगळं संपवून टाकू. या उडणाऱ्या बसला आग लावून याचा सुद्धा खेळ संपवून टाकू. जसंच रात्र होते, राहुल आणि त्याचा मित्र सुयशच्या बससाठी वाट बघतात. थोड्याच वेळानंतर सुयशची बस उडून परत आपल्या दिवसाची पूर्ण यात्रा करून घरी येते. त्यातून एक माणूस बसमधून बाहेर उतरतो आणि सुयशला बोलतो, तुझा खूप खूप धन्यवाद सुयश की तू ही रॉकेट बस गावात घेऊन आला. तेव्हापासून या गावापासून दुसऱ्या गावात जाणं खूप सोपं झालंय. माझ्या आईची औषधं या गावात नव्हतं मिळत, ती फक्त दुसऱ्याच गावात मिळत होती. या बसच्याच मुळे मी दुसऱ्या गावामध्ये कमी पैशात जाऊन आणि ते सुद्धा लवकर पोहोचून जातो. तुम्हाला धन्यवाद म्हणायची काही गरज नव्हती, हे तर माझं कर्तव्य होतं. चल, आपण त्यात जाऊन बसचा काच तोडून त्या जादूच्या बाहुलीला चोरून घेऊ आणि आपल्या रिक्षामध्ये टांगूया.
काय म्हणणं आहे तुझं? बरोबर बोलत आहात राहुलभाई, असंच करूयात आपण जाऊन. दोघे जण बसच्या खिडकीला तोडतात आणि त्या बाहुलीला बाहेर काढतात. पण जसंच राहुल त्याला बाहेर काढतो तसंच राहुल आणि त्याचा मित्र दोघे जण त्याच बाहुलीमध्ये बदलतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुयश आपल्या बस जवळ येतो तर त्याला बसच्या बाहेर 3 बाहुल्या दिसतात. अरे वा, माझ्याकडे तर एकच जादूची बाहुली होती, आता तर 3 झाल्या. आता मी 2 अजून बस खरेदी करेल आणि त्यांना सुद्धा रॉकेट बस बनवून लोकांना या गावापासून त्या गावापर्यंत घेऊन जाईल. सुयश आणखीन 2 बसेस विकत घेतो. आता गावामध्ये 3 रॉकेट बम बस झाल्या होत्या.